नमस्कार। शिक्षक क्षमतावृद्धी माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर रावेर तालुक्याचे दुसऱ्या टप्प्याचे प्रशिक्षण दिनांक 4 मार्च ते 6 मार्च या कालावधीमध्ये तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाण श्री प्रकाश विद्यालय मोठे वाघोते येथे संपन्न होत आहे। या प्रशिक्षणामध्ये तालुक्यातून उच्च माध्यमिक शाळांचे जवळजवळ 240 लोकांना आपण कार्यमुक्ती करून या प्रशिक्षणाला सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं होतं। यामध्ये जवळजवळ 205 लोकांनी आपली उपस्थिती लावलेली आहे व प्रशिक्षण हे अतिशय चांगल्या पद्धतीने सकाळी 10 ते 5 या वेळात संपन्न होत आहे। या प्रशिक्षणामध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण साहित्य व 2 वेळ चहा आणि जेवणाची व्यवस्था सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। या प्रशिक्षणामध्ये शिक्षक भगिनींचा मोठा सहभाग प्रकर्षाने जाणून आला आहे। तसेच शिक्षक सुद्धा मोठ्या संख्येने आले आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जे वंचित राहिले होते प्रशिक्षणापासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांमुळे ते सुद्धा ती शिक्षक मंडळी या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाली आहे व अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आमच्या 12 सुलभकांच्या मदतीने हे प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे। आज या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस असून सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र सुद्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थाचे आदरणीय प्राचार्य श्री डॉक्टर अनिल झोपे साहेब व तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी श्री शैलेशजी दखने साहेब यांच्या सहीनिशी मिळणार आहे। मी सर्व दोन्ही टप्प्यामध्ये उपस्थित झालेल्या शिक्षक बंधू भगिनींचे विशेष आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य मला करून हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी मदत केली। तसेच सर्व माझ्या 12ही सुलभकांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आपापला घटक अतिशय चांगला पद्धतीनं शिक्षकांपर्यंत पोहोचवला व तो मला असा विश्वास आहे की तो विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा चांगल्या पद्धतीनं जो शासनाचा उद्देश आहे तो जाईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो व पुनश्च एकदा या चक्रधर शिक्षण प्रसारक मंडळाचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आम्हाला ही वास्तू उपलब्ध करून दिली, सगळ्या सोयी आम्हाला उपलब्ध करून दिल्या। तसेच या शाळेचे भाऊसाहेब राहुल चौधरी याचा सुद्धा मी विशेष आभार मानतो की त्यांनी आम्हाला जे कॉम्प्युटर वर्क आहे त्याच्यासाठी खूप मदत केली। तसेच श्री श्रीकांत सपकाळे सर यांनी विशेष परिश्रम हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी घेतले, त्याचे सुद्धा मी विशेष आभार मानतो। तसेच ज्यांच्या काही कारणानं माझ्या हाताने नाव सुटले असेल त्यांचे सुद्धा मी आभार मानतो व पुनश्च प्रशिक्षणाचा समन्वयक म्हणून सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद।